नमस्कार. आज आपल्या फॅब्रिक पेंटिंगच्या तिसऱ्या क्लासमध्ये आपण काल ड्रॉइंग केलेली फुलं आहेत ती प्रथम कापडावर कार्बननी ट्रेस करणार आहोत. पण त्याच्या आधी मी आपल्याला कापडाला रिंग कशी लावायची ते सांगणार आहे. हे बघा, आम्ही सांगितल्याप्रमाणे काल मागच्या क्लासमध्ये छोटी रिंग आणायला सांगितली होती. त्याला आता आपण कापड लावून घेणार आहोत. हा भाग आहे ना, तो खाली ठेवायचा आणि कापडाचा एक कॉर्नर घ्यायचा कुठलाही. आपल्याला बरेचसे पेंटिंग करायचे, त्यामुळे कोपऱ्यातला आधी एक भाग घेऊन त्यावर हा असा जो ॲडजस्टेबल भाग आहे तो ठेवून सगळीकडून आधी थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं. वरची रिंग लूज नसेल तर करायची थोडी आधी. माझी बऱ्यापैकी ऑलरेडी लूज आहे. आणि आधी हे प्रेस करून घट्ट करून घ्यायचं. ऑलरेडी माझी व्यवस्थित लागलेली आहे. आता हा कपडा आहे ना, बाजूने खेचायचा. एकही सुरकुती किंवा कपड्याला कुठेही हे बघा, हे अशा पद्धतीने खेचलं. कापड फाटेल इतपत खेचायचं नाही, ती काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित असा प्लेन कपडा सगळ्या बाजूनी लागला पाहिजे आणि पूर्ण रिंग लागली का अशा पद्धतीने चेक करायचं. आता बघा, आपली रिंग व्यवस्थित लागलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप आपण करणार आहोत ते म्हणजे आपलं जे खालचं काम होतं ते आधी आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत. आधी कार्बन ठेवायचं आहे आणि डिझाईन जसं तुम्हाला बसेल रिंगमध्ये त्या पद्धतीने ते फिरवायचं. आता आपण सिंगल डिझाईन काढलेलं आहे, म्हणजे फूल पान, त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही डिझाईन ठेवू शकता. आणि आता आपण कार्बननी, आता मी पेन्सिलनीच त्याच्यावर पुन्हा आउटर लाईन करायची. आणि पूर्ण फूल, आता ऑलरेडी आपण ड्रॉइंग केल्यामुळे आपल्याला पटकन कुठलंही डिझाईन फास्टपणे काढता येईल. हे बघा, अशा पद्धतीने ट्रेस करून झालेलं आहे आपलं. आत्ता मी तुम्हाला दाखवायचं म्हणून ट्रेसिंग पेपर आणि कार्बन हलवला, परंतु आपलं डिझाईन पूर्ण होईपर्यंत हे कागद आणि ट्रेस पेपर आणि कार्बन पेपर हलवायचा नाही. आता आपण दुसरं फूल एक ट्रेस करून घेऊ. अजून एक बघा, जवळजवळ 2 फुलं माझी झाली आणि काम पण किती पटकन होत आहे. तर आता इथून एक मी लाईन ड्रॉ करून घेते आणि आपण हातानेही पानं काढू शकतो. हे बघा, माझी पेन्सिल थोडी जाड असल्या कारणाने एक मोठं पान दाखवायचं आहे म्हणून मी ते मोठं ड्रॉ केलं आहे. मला आता सरावाने डायरेक्ट ड्रॉइंग करता येणं सहज शक्य आहे, पण तुम्हाला मी ट्रेस कसं करायचं हे या पद्धतीने दाखवलेलं आहे. हीच पद्धत आपल्याला जोपर्यंत स्वतःचं ड्रॉइंग करता येत नाही
तोपर्यंत हीच पद्धत वापरायची. तुम्ही रेडीही एखादं ड्रॉइंग झेरॉक्स करून आणू शकता आणि कार्बनने अशा पद्धतीने ट्रेस करा आणि नंतर पेंट करू शकता. तर आज मी आपल्याला कार्बनने कापडावर कसं ट्रेस करायचं किंवा ड्रॉ करायचं ही पद्धत दाखवलेली आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे. ज्यांना कोणाला अगदी ड्रॉइंग येत नसेल किंवा तरी पण पेंटिंग करायची आवड आहे त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत आहे की त्यांनी तयार झेरॉक्स किंवा असं ड्रॉइंग कोणाकडून करून घेतलं तरी चालेल आणि मग अशा पद्धतीने ट्रेस करायचं.